टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कॉक्रोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी 15 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या संतूक पिंपरी गावातून शाळा सुधार अभियान सुरू केलंय। याच दरम्यान अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील लिबाणला मक्ता गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली। यावेळी त्यांनी वीज, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि शाळेच्या परिसराच्या स्वच्छतेची मागणी केली होती। तेव्हा गावकऱ्यांनी अभिजित दिपके यांना सांगितलं की शाळेचे मुख्याध्यापक दारू पिऊन शाळेत येतात आणि वेळेपूर्वीच निघून जातात। त्यानंतर अभिजित दिपके यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक विनोद खंडेराव कटके यांना काल संध्याकाळी निलंबित करण्यात आले। अभिजित दिपके आणि गावकऱ्यांनी शाळेत शिक्षक मिळावा यासाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच शाळेसमोर आंदोलन सुरू केलंय। 2 तास आंदोलन केल्यानंतर शाळा प्रशासनानं अभिजित दिपके यांच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरच शाळेतील मुलांसाठी 2 शिक्षक आणि टेबल उपलब्ध करून दिले जातील असं सांगण्यात आलं। त्यानंतर अभिजित दिपके यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे। दीजिए जहां पर गरीबों के बच्चों को अच्छी शिक्षा मिले। ये अब्दुल है, ये सबके लिए हीरो होना चाहिए। आज नफरत की राजनीति की वजह से अब्दुल ने अपने पिता को खो दिया। क्या बात कर रहे थे उसके पिता, क्या बात कर रहा था अब्दुल, किस चीज के लिए लड़ रहे थे? स्कूल ठीक कराने के लिए लड़ रहे थे। क्यों उनके ऊपर हमला किया गया? दूसरों के लिए लड़ रहे थे ना वो। लेकिन जैसे कि हमने देखा इस देश में नफरत की राजनीति चल रही है कई साल, पिछले 10 साल से, उसी का शिकार अब्दुल और उसका परिवार हुआ है। उसी की वजह से उसके पिता की जान गई है। लेकिन उसके बाद भी अब्दुल का देश प्रेम है, उसके बाद भी ये देशभक्त अब्दुल का देश प्रेम है कि वो कह रहा है कि भैया कोई बात नहीं, मैं फिर से कल बाहर निकलूंगा, मैं फिर से स्कूल जाऊंगा। जब मेरी हिम्मत टूट गई थी अब्दुल से बात करते वक्त, तब उसी अब्दुल ने मुझे हिम्मत दी है और उसने बुलाया कि भैया आप जाओ स्कूल, और उसकी वजह से आज मैं आया हूँ। तो आज का जो प्रिंसिपल को फायर किया गया है, सस्पेंड किया गया है, मैं अब्दुल को धन्यवाद देना चाहता हूँ और मैं अब्दुल को कहना चाहता हूँ ये जीत तुम्हारे लिए अब्दुल, ये जीत तुम्हारे पिता के लिए। और उनको बताना कि हम लड़ रहे पिता अंकल जहां कहीं भी हो, हम अंकल को कहेंगे हम लड़ेंगे अंकल, जैसा आपने कहा था अब्दुल से कि ये मूवमेंट रुकने नहीं चाहिए, ये मूवमेंट रुकेगी नहीं और ये तब तक नहीं रुकेगी जब तक हम सारे स्कूल ठीक करने देते। त्यांना रिक्वेस्ट केली की बेंचचं जे आहे ते तुम्ही करून द्या, कारण की मुलं खाली नाही बसली पाहिजे। का मुलं खाली बसली पाहिजे? प्रिन्सिपलनी स्वतःसाठी कुशनची खुर्ची लावलेली आहे मोठी, जो पिदाडा त्यांनी 10-12 हजाराची खुर्ची तर स्वतःसाठीच लावलेली आहे। मुलांनी खाली बसायचं आणि पूर्ण करून दाबून त्या खुर्चीवर बसायचं। म्हणजे शिक्षण अधिकारी जितकेही आहेत त्यांची मुलं ज्या बेंचेसवर बसतात त्याच बेंचेसवर हे गाववाल्यांची मुलं बसले पाहिजे, त्याच क्वालिटीचे बेंच। आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला लिखित मध्ये येईल, माझी मागणी तर पूर्ण झाली आहे, प्रिन्सिपलला निमित्त करण्यात आहे आणि गावकऱ्यांची मागणी यायलाच पाहिजे। जोपर्यंत आम्हाला बोलणं आहे ते म्हणले शिक्षण अधिकारी एक टीचर तर लगेच अपॉइंट करतो, एक तर 3 झालेले, पण मी त्यांना म्हणलेले टोटल 4 पाहिजे। जोपर्यंत तुम्ही लिखित मध्ये देत नाही की 4 शिक्षक आपण केल्या जातो, आंदोलन मागे होणार। अभिजीत जी, बताया जा रहा है कि राजस्थान में आप अभियान महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव, हिंगोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।